मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। आंदोलनासाठी पोलिसांकडून पुन्हा एक दिवसाची परवानगी मागण्यात आली आहे। मनोज जरांगेंना आता सध्या अशक्तपणा जाणवत आहे। चालण्यासाठी त्यांना आधार घ्यावा लागतोय। आजपासून जरांगे हे आमरण उपोषण करणार आहेत, पाणी पिणं बंद करणार आहेत। आजच्या आंदोलनाचा जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस, पोलिसांकडून पुन्हा एक दिवसाची परवानगी मागण्यात आली आहे। जरांगेंना अशक्तपणा जाणवतोय, चालताना आधाराची गरज भासत आहे। आजपासून आमरण उपोषण करणार आहे, पाणी पिणंही बंद करणार आहे। कालच त्यांनी या संदर्भात इशारा दिला होता। जरांगे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आता पुन्हा एकदा एक दिवसाची परवानगी पोलिसांकडून मिळते। मनोज जरांगेंना अशक्तपणा आलेला आहे, चालण्यासाठी त्यांना आधार घ्यावा लागतोय। त्यांची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली पाहायला मिळते। आपण जर बघतोय तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। काल रात्री डॉक्टर येऊन तपासून गेलेले पाहायला मिळाले आणि या डॉक्टरांनी त्यांची शुगर जी आहे ती कमी झालेली सांगितली आहे। त्याचबरोबर जवळपास 70 पर्यंत त्यांची शुगर आली आहे, त्यामुळे तुम्ही ORS पिया, पाणी पित राहा, अशा पद्धतीच्या सूचना मनोज जरांगेंना डॉक्टरांनी केलेल्या होत्या। मात्र आपण जर बघतोय तर आजपासून मनोज जरांगे पाणी पिणं सोडणार आहेत, त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीन खालावण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील आता सध्या आराम करताना पाहायला मिळतात। त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते पुन्हा एकदा आज चौथ्या दिवशी आता त्यांची पावलं जी आहेत ती पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे वळलेली पाहायला मिळतात। प्रचंड मोठ्या प्रमाणात हे आंदोलनकर्ते जे आहेत ते आझाद मैदानात पोहोचलेले पाहायला मिळतात। आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगता? आम्ही अहिल्यानगरवरून पारनेर या ठिकाणावरून आलेलो आहोत। आम्ही सर्व महिनाभर पुरल इतकं खाद्य मराठा योद्ध्यांसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नाही आणि माझी आमदार, खासदार, सरपंच सर्वांना विनंती आहे, आम्ही सर्वांना मतदान केलंय, सर्वांनी या लढ्यात सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। नाहीतर इथून पुढच्या काळात आम्ही आमदार, खासदार यांना मतदान करणार नाही ही आमची अपेक्षा आहे। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवाला काही झालं तर आम्ही मराठा पेटून उठणार हे सर्व काय सदस्यांना सांगतो, आमच्या भागातील आमदार, खासदार यांना सांगतो, मुख्यमंत्र्यांना सांगतो। शुगर लेवल कमी झाली नाही हे खोटं बोलतात। या ठिकाणी आम्ही पाहतोय, या ठिकाणी प्रशासन कोणतीही मदत या ठिकाणी करत नाहीये। आमचा मराठा समाजच या ठिकाणी आम्हाला मदत करतोय, एवढंच आम्ही सांगू इच्छितो। बघतोय की मराठा समाजाकडनं आपण बघतोय की कशा पद्धतीने ही कार्यकर्ते पुन्हा एकदा इथे जमलेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देताना पाहायला मिळतात। याचबरोबर जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो कुठेतरी कायद्याच्या चौकटीत अडकलाय का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। काल खरं तर रात्री उशिराने एक बैठक मेघना होणार होती, मात्र ही बैठक कॅन्सल झालेली पाहायला मिळाली। त्याचं कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दरे गावामध्ये होते आणि दरे गावामध्ये असल्यामुळे ते निघाले होते बैठकीसाठी, पण त्यांना पोहोचायला उशीर झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे त्यांची जी काल होणारी बैठक होती ती रद्द झालेली पाहायला मिळाली। एकंदरीतच जर बघितलं तर शिंदे समितीमध्ये चर्चांवर चर्चा होताना पाहायला मिळतात, सोल्युशन निघण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र हे सगळं जे आहे हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे, त्यामुळे अचानक निर्णय घेता येणं शक्य नाहीये। कोणतंही सरकार असो अचानक निर्णय घेऊ शकत नाही, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सरकारकडनं देण्यात येते। काल जर बघितलं तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या मनात मला शिरता आलं असतं तर मी नक्कीच त्यांना हे आंदोलन करून दिलं नसतं, हे उपोषण करून दिलं नसतं। मात्र अशा पद्धतीने कोणाच्या मनात शिरता येत नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं पाहायला मिळालं। मात्र एकंदरीत जर बघितलं तर या मराठा आंदोलनाला एक पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी प्रचंड जुनी आहे, इतिहास आहे त्याचा। म्हणूनच कुणबी जे आहेत तेच मराठा आहेत आणि यासाठी जे इतिहासात सांगितलं गेलेलं आहे ते देखील
खूप महत्त्वाच्या नोंदी आहेत। उर्दू, पर्शियन, मोडी या सगळ्या भाषेमध्ये मराठाच कुणबी असल्याच्या नोंदी आहेत। आणि आपण जर बघतोय तर आता देखील ज्या कांचन कोठावळे आहेत, ज्या अभ्यासक आहेत मोडी लिपीच्या, त्यांना काल यांनी बोलवलं होतं मनोज जरांगेंनी। काही अभ्यासकांबरोबर त्यांनी पुन्हा एकदा चर्चा केली। या चर्चेमध्ये देखील तेच सांगण्यात येत आहे की मराठा जे आहेत, काही नोंदी ज्या आहेत मराठ्यांच्या त्या कुणबी म्हणून आहेत। कालांतराने मराठा जातीमध्ये त्या लोप पावत गेल्या, कुणबीचा उल्लेख नामशेष झाला, अशा पद्धतीची माहिती ते सातत्याने देत आहेत। मात्र या सगळ्यामध्ये कायद्याच्या चौकटीत बसणं हे देखील महत्त्वाचं आहे। आपण बघतो की देवेंद्र उपाध्याय न्यायमूर्ती होते, त्यांनी पूर्ण सुनावणी ऐकली होती। त्यानंतर ते रिटायर झाले, त्यांच्या जागी मुख्य न्यायाधीश मुंबई न्यायालयाचे अलोक आराधे आले। अलोक आराधे यांनी एक बेंच तयार केला, यामध्ये रवींद्र घुले, संदीप पारडे अशा न्यायमूर्तींचा त्यामध्ये समावेश होता। त्यामुळे हा बेंच आता काय आहे तो निर्णय घेणार आहे। खरं तर आज 5 दिवसांची गणेश चतुर्थी निमित्ताने सुट्टी दिलेली होती। आजपर्यंत कोर्ट बंद होतं, त्यामुळे उद्यापासून पुन्हा याची तातडीने सुनावणी कोर्टात होते का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एकंदरीतच कायद्याच्या चौकटीत बसून हे आरक्षण कसं देता येतंय जरांगेंना आणि यावर काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र तोपर्यंत जर बघितलं तर आंदोलकर्ते जे आहेत ते राज्यभरातून भरपूर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांची राहण्याची सोय नसल्याचं सांगितलं जातंय। मात्र आता जर बघितलं तर सुरुवातीला पहिल्या दिवशी बीएमसीकडनं प्रचंड हाल झाले, त्यानंतर बीएमसीने देखील आम्ही मोबाईल टॉयलेट्स पुरवल्याचं सांगितलेलं आहे, पाणी पुरवल्याचं देखील सांगितलंय। मात्र गर्दी प्रचंड इतकी आहे की ते सगळं जे काही पुरवलेली रसद आहे बीएमसीने ती कमी पडते। कालपासून जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या गावागावातून मराठा आंदोलक जे जमलेत त्यांच्यासाठी नाश्ता आणला जातोय, नाश्ता पुरवला जातोय आणि नक्कीच भाग्यश्री, आपण पाहिलं तर मराठा आंदोलक या ठिकाणी आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। रोज आपण पाहतोय गेले 3-4 दिवस आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव हे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक ही होणार होती, मात्र ही बैठक रद्द झाली, ती आज होण्याची शक्यता आहे। मात्र एकंदरीतच काय वाटतं, आज या बैठकीनंतर तोडगा निघेल का? आज शिष्टमंडळ राज्य सरकारचं हे जरांगे यांच्या भेटीसाठी येणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? त्यापर्यंत माहिती नाही आहे। मात्र आपण जर बघतो तर शिंदे समिती ज्या वेळेला चर्चा करते त्यावेळेला इथे येते, मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलते, मग पुन्हा विखे पाटलांशी बोलते, अशा पद्धतीचं त्यांचं कम्युनिकेशन सुरू आहे। मात्र जर बघितलं तर लगेच इतकं शक्य नाही आहे आरक्षण देणं, कारण मी म्हणतीये सातत्याने की कायद्याच्या चौकटीत देखील ते बसलं पाहिजे। आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रात 50% वर झालेलं आहे। जर 50% वर एखाद्या राज्याचं आरक्षण झालं असेल तर संविधानात आणखी आरक्षण देण्याचं त्यांना परवानगी नाही, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे आता कशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसवणार, कशा पद्धतीने त्यांना आरक्षण देणार, आरक्षण कुणबी जो विषय आहे त्या विषयावर देणार, तर काही जण मराठा जे आहेत ते कुणबीमधनं घ्यायला नकार देत आहेत। मग त्यामध्ये जरांगे यांनी काल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सुचवली की सरसकट असा उल्लेख करू नका त्यामध्ये, तर ते देखील एक विचाराधीन घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर ठिकठिकाणी काही केसेस पडलेल्या आहेत, त्यातल्या काही केसेस सरकार मागे घ्यायला तयार आहे, मात्र काही केसेस ज्या आहेत त्या न्यायालयीन प्रक्रियेत जाणं गरजेचं आहे किंवा त्या तिथे गेल्याशिवाय सॉल्व्ह होणाऱ्या नाहीत, अशा पद्धतीची माहिती सरकारकडनं देण्यात आली आहे। मात्र जरांगे त्यालाही विरोध करतायत। मंत्रिमंडळ तुमच्या हातात आहे, गृह खातं तुमच्या हातात आहे, 1 मिनिटात तुम्ही हे सगळे गुन्हे जे आहेत ते रद्द करू शकता। असं असताना कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला अडवणूक आमची करताय, अशा पद्धतीचे प्रश्न जरांगेही विचारतात। एकंदरीत हा पेच जो आहे तो फार मोठा आहे, त्यामुळे तो आता राज्य सरकार कसा सोडवणार आणि राज्य सरकारने सोडवल्यानंतर जरांगेंना ते पटणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मेघना, आजच्या दिवसभर भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।